नमस्ते भारत. आपण बघत आहात WH न्यूज. मी विजय खवसे. सध्या मी नागपूरच्या S1 स्टेडियमवर आहो आणि S1 स्टेडियमवर आज 13 जानेवारी पासून एक मोठं महानाट्य म्हणजे जानता राजाचा 3 दिवसाचा प्रयोग या ठिकाणी होणार आहे. मी सध्या जी तयारी पूर्ण झालेली आहे मी तयारी तुम्हाला दाखवतो. आपण बघू शकता या ठिकाणी VIP चेअर्स लावण्यात आलेले आहे. या ठिकाणी सगळे जे VIP पाहुणे आहे VIP पाहुणे बसतील आणि या ग्राउंडवर जे आहे मोठ्या प्रमाणात चेअर सुद्धा टाकण्यात आलेले आहे आणि ही मोठी अशी तयारी जी आहे संपूर्ण तयारी पूर्ण झालेली आहे आणि आज संध्याकाळी जो आहे जानता राजा या प्रयोगाला सुरुवात होणार आहे. मी तुम्हाला मंच दाखवतो. भव्य असा मंच या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे. आपण बघू शकता एक मोठं असे किल्ल्याचं स्वरूप असं ह्या स्टेजला आलेलं आहे. साईडला सुद्धा एकदम किल्ल्यासारखं या ठिकाणी वाटणार आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा या ठिकाणी हा रात्री शो बघण्यासाठी येणार आहे जानता राजाचा प्रयोग बघण्यासाठी येणार आहे तेव्हा तुम्हाला असं वाटेल की खरोखर शिवाजी महाराजांनी त्यावेळेस जो पराक्रम केला त्यावेळेस ते जे दृश्य आहे ते दृश्य या आपल्याला मंचावरून दिसणार आहे. आणि 13, 14 आणि 15 जानेवारी हे 3 दिवस हा जानता राजाचा या ठिकाणी प्रयोग होणार आहे. विशेष करून मी तुम्हाला सांगू इच्छितो की महाराष्ट्र सांस्कृतिक विभाग आणि नागपूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी हा भव्य असा कार्यक्रम होत आहे. खूप अशी जय्यत तयारी जी आहे मोठ्या प्रमाणात जय्यत तयारी नागपूरच्या S1 स्टेडियमवर करण्यात आलेली आहे. तुम्हाला मी दाखवू शकतो. हा पूर्ण जो भाग आहे आणि हजारोच्या संख्येत जो आहे नागपूरकर या जानता राजाचा प्रयोग बघणार आहे आणि शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे तो इतिहास समजून घेणं महत्त्वाचं आहे. आणि या जानता राजाच्या प्रयोगामधूनच जो आहे शिवाजी महाराजांचा इतिहास तुम्हाला हा समजणार आहे. आणि नक्कीच प्रत्येकाने जो हा जो प्रयोग आहे हा जो जानता राजाचा जो कार्यक्रम आहे तो बघणे आवश्यकच आहे. मी तुम्हाला थोडं मंचावर जाऊन थोडी आणखी तयारी करून दाखवत आहे. प्रत्येक वस्तू या ठिकाणी आणलेली आहे. खास करून हा जो मंच आहे हा पुण्यावरून या नागपूर मध्ये आणण्यात आला आहे. जवळून मी तुम्हाला दाखवतो. किल्ल्यासारखा हा सेट या ठिकाणी लावण्यात आला आहे. आपण बघू शकता जवळपास 8 ते 10 दिवसापासून ह्या स्टेजची तयारी या ठिकाणी सुरू आहे. बघू पार्ट मध्ये जो आहे हा सेट इथे लावण्यात आला आहे. बघू शकता आपण इथे सुद्धा असे वेगवेगळे पार्ट या ठिकाणी पडलेले आहे आणि हे पार्ट जोडून जो आहे हा संपूर्ण जो मंच आहे या तयार होत आहे. आणि खूप असा म्हणजे जेव्हा तुम्ही प्रयोग जेव्हा हा बघाल तेव्हा तुम्हाला ऍक्च्युली असं वाटेल का नाही खरोखरच हा किल्ला आहे. अशी ही माहिती मिळाली की या मंचावरून घोडे जे आहेत ते सुद्धा म्हणजे एकदम ओरिजिनल जे घोडे आहेत ते सुद्धा धावणार आहे. आणि जशी लढाईचं ज्यावेळेस दृश्य आहे तेच दृश्य या जानता राजाच्या माध्यमातून दाखवणार आहे. आणि एकंदरीतच जे शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे आपल्याला या जानता राजाच्या माध्यमातून बघावयास मिळणार आहे. तर नक्कीच ही नागपूरकरांना एक सुवर्ण संधी आहे की शिवाजी महाराजांचा इतिहास ह्या जानता राजाच्या मंचावरून आपल्याला बघावयास मिळणार आहे. या ठिकाणी जे तयारी बघण्यासाठी सुद्धा आत्ताच पोलीस प्रशासनाचे अधिकारी सुद्धा येऊन गेलेले आहे. जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके सर सुद्धा या संपूर्ण व्यवस्थेवर लक्ष ठेवून आहे. म्हणजे कुठल्याही प्रकारची इथे कमी पडू नये यासाठी सर्व अधिकारी या ठिकाणी भेट देत आहे. नक्कीच हा जो पूर्ण जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम नागपूरच्या S1 स्टेडियमवर आज संध्याकाळी म्हणजे 13 जानेवारीला आणि 14 जानेवारीला आणि 15 जानेवारीला 3 दिवस हा महानाट्य जानता राजाचा हा प्रयोग या ठिकाणी होत आहे. तर नक्कीच नागपूरकरांसाठी एक खूप आनंदाची गोष्ट आहे की एवढा भव्य मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम नागपूरमध्ये S1 स्टेडियमवर होत आहे. तर नक्कीच आम्ही WH न्यूजच्या माध्यमातून सुद्धा सगळं नागपूरकरांना आवाहन करतो आहे की हा कार्यक्रम विशेष करून फ्री पासेस आहे. या कार्यक्रमाच्या परिवारासोबत तुम्ही येऊन हा कार्यक्रम बघू शकता. शिवाजी महाराजांचा इतिहास तुम्ही समजून घेऊ शकता. नक्कीच आपल्या लहान मुलांना सुद्धा या कार्यक्रमाला तुम्ही घेऊन या म्हणजे शिवाजी महाराजांचा नक्कीच इतिहास सुद्धा आपल्याला कळेल. आणि अशी भव्य तयारी या ठिकाणी आपल्या नागपूरच्या S1 स्टेडियमवर करण्यात आलेला आहे. आपण हा सुद्धा थोडं मंच दाखवा. हा जो
एक इकडलं सुद्धा दृश्य आहे. सगळे जे दृश्य आहे म्हणजे तुम्ही बघाल तर रात्रीच्या वेळेस सगळी लाइटिंग सिस्टीम सुद्धा व्यवस्थित लागणार आहे. थोडस आणखी सुद्धा आम्ही हे दाखवतो आहे. एक स्टॅच्यू आता लावण्याची सुरुवात आहे. प्रत्येक पार्ट सुद्धा लावण्यात येतात. भैया थोडा इधर आहे, यावर इकडे थोडस आपले हे कारागीर जे आहे महत्वाचे हे कारागीर आहे हे सतत या मंचासाठी खूप म्हणजे प्रयत्न करत आहे. इकडे या थोडं. कुठून आले आहेत तुम्ही? नमस्कार. कुठून आले? पुण्यावरून आहे. हा सेटअप जो इथं आलाय पुण्यावरून आलेला आहे का? हो. काय म्हणजे काय आता नेमकं हे जे तुम्ही लावत आहे हे काय लावत? ही देवी आहे. अच्छा. आपण महाराजांचा इथे सेटअप असतो, सिंहासन असतं अच्छा. आणि माग हा देवीचा मुखवटा असतो. अच्छा अच्छा. म्हणजे इथे महाराजांचा setup आहे. हा इथे महाराजांचा इथे बैठक आहे. अच्छा अच्छा. सिंहासन. हा जो किल्ला वगैरे इथे दाखवण्यात आलेला आहे हे सुद्धा कुठून लावण्यात आला? हा किल्ला जनता राजाचा आहे. अच्छा. आणि हे सिंहासन आहे तर हे इकडे महाराजांचं आहे. अच्छा. आणि हे इकडे आणि हे इकडे अफजल खानाचं आहे. अच्छा. अफजल खानाचं पण इथं दृश्य. हा अच्छा. हे असं घुमेल. हे बघा, हे आपण बघू. हे बघा असं घुमतं एक म्हणजे अफजल खानाचा पण एक इथं त्यांची होती आणि इकडनं महाराजांची एंट्री. ह्या साईडला एंट्री अफजल खानाची एंट्री होईल आणि आणि या साईडला आपण दाखवा. या साईडला जे आहे महाराजांची एंट्री होईल. जे आम्हाला असं माहित पडलं की इथे जे महाराजांचे जे घोडे वगैरे आहेत ते ओरिजिनल असे राहतील. हा बघूयात ना. हा हा. आता आपल्याला बघायलाच भेटेल. तुमचं नाव काय? माझं नाव लक्ष्मण वाकडे. अच्छा. मी छत्रपती संभाजीनगरवरून आलो. मी एक आर्टिस्ट आहे. इथे तुमच्या इकडे काय जबाबदारी इथे? आमच्याकडे हे सेटअप लावण्याची जबाबदारी आहे. हे बघताय तुम्ही माग आपण हे लावतोय देवी वगैरे मुखवटे वगैरे आणि आम्ही हे झाल्याच्या नंतर आम्ही तयारी होऊन आर्टिस्टचं पण काम करतो. अच्छा. तुम्ही म्हणजे या जाणता राजामध्ये कलाकार म्हणून पण आहे. पहा एक विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे हे कलाकार जे आहे सेटअपची तर कला करतातच पण मात्र जाणता राजाचा जो प्रयोग होणार आहे तो सुद्धा कोण कोण करणार आहे याच्यामध्ये? 2-4 लोक या ना मग बोलू आपण. हे आमचे जेवढे आहेत ना हे कलाकार पण आहेत आणि हे पण काम करतात. सगळे काम करतात. अच्छा. म्हणजे आपण बघू शकता हे जे तुम्हाला ते कलाकार दिसत आहे जे सेटअप लावताना दिसत आहे हेच जे कलाकार आहे जाणता राजामध्ये सुद्धा कलाकार आहे आणि त्या हे आपली आमचं भाग्य की आम्ही महाराजांची सेवा करतोय आणि या पडद्यामागची कहाणी जी आमची असते हे पण काम करतो आणि याचं पण काम करतो आम्ही. तुमच्याकडे काय नेमकं रोल आहे मग? अजून तसं डिक्लेअर झालेलं नाहीये पण जी भूमिका आमच्यापर्यंत येईल ती भूमिका आम्ही नक्कीच प्रेक्षकांपुढे चांगली मांडण्याचा प्रयत्न करूया. नक्कीच. किती कलाकार राहतील या पूर्ण जाणता राजा? त्याच्यामध्ये सरासरी आमची टीम आहे 100 लोकांची टीम आहे आणि प्रत्येक जण बघतोय आपण की खूप मेहनतीने आणि खूप जिद्दीने काम करतोय. मग ते कुठलंही काम असू द्या, मग पडद्यामागचं काम असू द्या की स्टेजवरती काम असू द्या, एकदम प्रामाणिकपणेच काम करतोय. महिला कलाकार पण आपले? हो आहे. महिला कलाकार पण आहे पण आता ते सध्याला याच्यावरती आहे. हे सगळे कलाकार जे आहे महाराष्ट्रातून विविध जिल्ह्यातले आहेत? हो. आता मी संभाजीनगरचा आहे, कोणी पुण्याचा आहे, कोणी नाशिकचे आहेत, कोणी भंडारा गोंदिया म्हणजे प्रत्येक जिल्ह्यातून वेगवेगळे कलाकार आहेत. महाराष्ट्रातल्या संपूर्ण कलाकारांना इथे मौका आहे? हो एक संधी आहे आणि एक आपण जे हे माध्यम करतोय जनता राजा. डायरेक्टर मग कोण आहे नेमका? याचे आमचे सर आहेत योगेश शिरोळे सर आहेत पण आता त्यांची मीटिंग चालू आहे. शिरोळे सर. योगेश शिरोळे हे पूर्ण डायरेक्टर? हो. आता म्हणजे प्रॅक्टिस वगैरे मग तुम्ही केली? हो तालीम केली आम्ही पुण्याला तालीम केली आणि तालीम करूनच आम्ही स्टेजवरती येतोय. याची तालीम असते सरासरी. तुम्ही इथे अशा किती प्रयोगामध्ये काम केलं? माझा प्रयोग हा पहिलाच आहे पण बाकीच्यांचे खूप प्रयोग आहेत म्हणजे माझ्यापेक्षा यांचा संघर्ष खूप जास्त आहे. आता माझी पहिलीच संधी तसं नाहीये की याच्या मागे मी खूप काम केले. मी कलाकार म्हणूनही काम केलं आणि पडद्यामागची कहाणी हे पण काम केलं. मी तुम्हाला सांगू इच्छितो की हे जे कलाकार आहे पडद्यामागचे सुद्धा कलाकार आहे आणि पडद्याच्या समोरचे सुद्धा कलाकार आहे. हेच हा जो सेटअप जवळपास 10-12 दिवसापासून इथे काम करत आहे. स्वतः म्हणजे एक कलाकार सुद्धा हे सेटअपच्या उभारणीमध्ये सुद्धा त्यांचा हातभार आहे आणि विशेष करून जाणता राजाचा जो इतिहास आहे तो जनतेपर्यंत पोहोचावा यासाठी ते या मंचावरून तुम्हाला कला सुद्धा सादर करण्यात आहे. तर नक्कीच. आणि सर लहानपणापासून कलेची आवड होती म्हणजे थेट कॉलेज पासून 7वी-8वी पासून कलेची आवड होती. मग ते कुठलं असू द्या, ऐतिहासिक असू द्या की कॉमेडी नाटक असू द्या, कुठल्याही कलाकाराला एक माध्यम पाहिजे असतं आणि हे माध्यम आम्हाला शिरोळे सरांच्या माध्यमातून हे भेटलं आणि म्हणून आम्ही आता हे प्रेक्षकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय आणि अगदी मनापासून आम्ही ते पात्र कुठलंही भेटू दे ते पात्र आम्ही प्रेक्षकांपुढे मांडतो. सर्वात चान्स जो आहे तुम्हाला म्हणजे राज्य सरकारचं जे सांस्कृतिक विभाग आहे या विभागामार्फत तुम्हाला मिळाला आहे, मोठा सन्मान मिळाला आहे. काही सांस्कृतिक विभागामार्फत कलाकारांसाठी काही मानधन वगैरे मिळतं का मग?
हा आता आपण जेव्हा आपली निवड होती, जेव्हा आपण हे पात्रात घुसतो तेव्हा आपण बोलतो त्यांच्याशी की काय याचं मानधन वगैरे असेल. त्यांनी जर आपल्याला फुलाची पाकळी दिली तर ती आपलं भाग्य, आणि जर नाही जरी दिलं तरी हे आपलं भाग्य, कारण आपल्याला एवढं मोठं व्यासपीठ मिळतंय हे आमच्यासाठी खूप भाग्याचं आहे. महाराजांचं आपण हो, आणि आपण महाराजांची सेवा करतो हे पण खूप भाग्याचं आहे, कारण आपल्या हातून देश सेवा, राष्ट्र सेवा आणि ही महाराजांची सेवा ही घडो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे, बाकी दुसरं काही नाही. नक्कीच मानधन मिळो किंवा न ही मिळो, अपेक्षा पण न ठेवता, ही अपेक्षा अपेक्षा न ठेवता, पण मात्र महाराजांचं जे इतिहास आहे आणि महाराजांचे जे काम करण्याची जी संधी आहे ते मंचावरून मिळाली, त्याचा आनंद सुद्धा या कलाकारांना निश्चितच आहे. पण नक्कीच नागपूरकरांनी सुद्धा नक्कीच आणखी आमच्यासोबत एक मिनिट सर, थोडस माहिती द्या. असे इकडे लाइटिंगचा प्रॉब्लेम आहे. निश्चितच तुमचं नाव सांगा. आणि माझं नाव आनंद एकनाथ जावडेकर. अच्छा, जावडेकर सर, काय नेमकं या संदर्भात जो आता जाणता राजाचा या ठिकाणी खूप मोठा असा भव्य असा महाप्रयोग होणार आहे, या संदर्भात थोडीशी काय माहिती सांगा. मी नेमकी इथली काय जबाबदारी सांभाळ? माझ्याकडे इथली जबाबदारी म्हणजे संपूर्ण व्यवस्थापन जे आहे याचं, म्हणजे प्रेक्षकांची बैठक व्यवस्थेपासून बाकी लागणाऱ्या सर्व गोष्टीचं व्यवस्थापन करणे. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर ग्राउंड उपलब्ध झाल्यानंतर ते संपूर्ण प्रेक्षक गृह पूर्ण असतोपर्यंत तिथे लागणाऱ्या सर्व गोष्टींचं व्यवस्थापन मी करतो. किती प्रेक्षकांची इथं बसण्याची व्यवस्था असेल? इथे नागपूरमध्ये आपल्या या स्टेडियमला साधारणतः अंदाजे 14 ते 15,000 लोकांची बैठक व्यवस्था आहे. आणि प्रेक्षकांच्या जसं पाण्याची सोय म्हणा, ह्या वगैरे सोयी वगैरे केल्या? हो, ते महानगरपालिकेची, म्हणजे महानगरपालिकेने त्याची सगळी व्यवस्था केलेली आहे. ती वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचं ते आधीच नियोजन करून झालेलं आहे. तुम्ही कुठून आले? मी पुण्यावरून आलो. हा सगळं जो सेटअप आहे सगळं पुण्यावरून? हो, संपूर्ण सेटअप पुण्याचा आहे. आणि व्यवस्थापन म्हणजे पुण्याचंच आहे? हा, पुण्याचंच व्यवस्थापन आहे. आणि ते प्रत्येक ठिकाणी त्या एरियानुसार त्याचं डिझाईन बदलत असतं. निश्चितच जे या ठिकाणी जे सगळं हा प्रयोग सांभाळणारे जे आहे सगळे आर्टिस्ट म्हणा, इथले नियोजन जे आहे ते पुण्यावरून या ठिकाणी आलेले आहे. आणि नागपूरकरांसाठी खूप मोठी आनंदाची ही बातमी आहे की आपल्या नागपूरमध्ये हा जाणता राजाचा महाप्रयोग होत आहे आणि शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे या मंचावरून तुम्हाला कळणार आहे. तर नक्कीच नागपूरकरांनी आपल्या परिवारासह या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा आणि महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे आपल्या लहान मुलांना सुद्धा कळू द्यावं, आपण सुद्धा समजून घ्यावं. कारण महाराजांचा खूप मोठा पराक्रमी असा इतिहास आहे आणि तो इतिहास जो आहे नागपूरच्या यशवंत स्टेडियमवरून 13 जानेवारी, 14 जानेवारी आणि 15 जानेवारीला संध्याकाळी हा इतिहास आपल्याला कळणार आहे. तर मित्रांनो, WS न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.